दिशेने चेंडू येतो त्यावेळेस फक्त ऑफ साईडला थोडंसं गेले आणि त्यानंतर बॅट थोडीशी जवळ घेत आपल्या खांद्याच्या ऑन साईडला फक्त दिशा दिली. एक धाव. धावसंख्या 6. गणेश अतिशय चांगला चेंडू. बॅट्समन जाग्यावर न खेळता कुठल्या प्रकारचा फुटवर्क पाहायला मिळत नाही. बदल आली त्याचा अभाव पाहायला मिळतो. द लॅक ऑफ कॉन्सन्ट्रेशन. But if you want to play such a line and length, you must go forward first and then you have to just reach the pitch of the ball and then you can play your natural game. बघूया थोडासा मागे राहतोय आणि आता मात्र कव्हरला खेळतोय. बघा ज्या प्रकारचा फॉलो थ्रू आहे बॅटचा आणि संधी होती. थोडं मागे बॅकअपला होणं गरजेचं होतं. सहज संधी मिळू शकली असती. अजून एक रनआउट या ठिकाणी मिळू शकला असता. मात्र जर तर किंतु परंतु या शब्दांना क्रिकेटच्या डिक्शनरीमध्ये कुठलंही स्थान नाही. अजून एक चेंडू डॉट. अक्षय स्ट्राईकला आपण पाहतोय. षटकातील पुढचा चेंडू. आता मात्र इट्स अ परफ्यूम डिलिव्हरी. अनदर ब्युटिफुल डिलिव्हरी. तुम्हाला जर चांगली गोलंदाजी करायचं तर नक्कीच तुम्हाला टोज आणि नोज एक परफ्यूम एक छानपैकी रिंग बेल वाजवत जाते. बॅट्समनला विचार करायला भाग पडले या चेंडूने. कारण या अगोदर जर पाहिलं तर एक आतमध्ये घेऊन आले होते चेंडू. त्यानंतर फुलर लेन टाकला होता जो कव्हरला खेळायला गेले ज्या ठिकाणी सिली मिड ऑफ कॅचिंग पोझिशन आहे. आता मात्र पुन्हा एकदा लवकर खेळले. अनदर ब्युटिफुल डिलिव्हरी. गुड लेंथवरनं राईज होतोय डिलिव्हरी. चेंडू उसळी घेतोय गणेश. स्वतः या ठिकाणी कर्णधार आहे आणि त्यांनी सांगितलं होतं ज्यावेळेस टॉस उडवल्यानंतर की आम्ही खूप कमी धावसंख्येमध्ये समोरच्या संघाला दाबणार आहोत आणि त्यासाठी कामगिरी काय. तर त्यांना विचारण्यात आलं प्रमुख गोलंदाज कोण. ते बोलला मीच गोलंदाज आहे आणि खूप चांगल्या प्रकारे रीड केलंय विकेटला खेळपट्टीला आणि त्या खेळपट्टी अनुसार गोलंदाजी करतोय. पुढचा चेंडू. आता मात्र पाहिलं बल्ले का किनारा था विकेट कीपर का सहारा नहीं बना वरना यहाँ काम तमाम हो सकता था. कमाल की गेंदबाजी. अलग अलग वेरिएशंस के तौर पर इस टूर्नामेंट की सबसे बेहतरीन अगर शुरुआत की जाए तो निश्चित तौर पर रन संख्या पहले ओवर के समाप्ति के बाद 6. पहले वाइड में 2 रन दौड़ कर आए थे. दूसरा 9 था उस पर भी 2 रन आए थे. इसके बाद मतलब 5 रन के बाद केवल एक ही रन दिया जहां पर डॉट 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 अच्छी फिनिश की. 4 वेळा जेव्हा 0वर आउट झाला मार्क हुआ तेव्हा त्याला ऑडी नाव दिलं होतं 5 वेळा बाद झाल्यानंतर. आणि आता रौनक ठसार अब आएंगे गेंदबाजी करने के लिए अपनी दूसरी ओवर लेकर. तो दुसरं षटक घेऊन येत आहे रौनक. आपल्या संघाची रौनक वाढवावी लागणार आहे. संघाचं नाव रोशन करावं लागेल. घोडेगुम संघासाठी ज्या पद्धतीने पहिले षटक हाताळलं स्वतः कर्णधाराने म्हणतात की द कॅप्टन शुड बी द बेस्ट प्लेअर ऑफ द टीम. कॅप्टन हा कर्णधार संघाचा सर्वोत्तम खेळाडू असणं गरजेचं आहे. राकेश रिकामे त्यांची पूर्ण टीम एम्पायर स्पोर्ट्स अलॉंग विथ समीर तेली राकेश रिकामे नीना शेट्टे अँड सतीश कुपले हे देखील जबरदस्त कामगिरी करतात. पहिला चेंडू स्लोअर 1 गॅप मध्ये आहे. खेळाडू त्या ठिकाणी आहे डीपला. एक धाव पूर्ण केलेला जोपर्यंत थ्रो येईल. रनआउटची संधी आहे का नाही. 2 धावा पूर्ण. धावसंख्या 8. या 2 धावांनी धावसंख्या 8 वर जाऊन पोहोचते. आता एकूण धावसंख्या 8. दुसरं षटक मार्गस्थ. प्रथम फलंदाजी करताना वावडुंगी संघ. पांगलोली आणि काकल गोवाडी तयार राहा. त्यानंतर हनुमाननगर सायगाव आणि आता मात्र संधी आहे. खेळाडू त्या ठिकाणी नाही लवकर गेले पुढे. अब क्या पछताए जब चिड़िया चुग गई खेत. आगे चले गए थे पीछे से गेंद निकल गई. 4 रन के लिए और एक बेहतरीन चौका. थोडंसं कंट्रोल करणं गरजेचं आहे. तुम्हाला पोझिशन तुमची माहीत असणं गरजेचं आहे. योग्य दिशा किती महत्त्वाची असते. योग्य दिशेच्या माध्यमातून वास्को द गामा आपल्याला माहीत आहे त्यांच्या निश्चित लक्ष्यापर्यंत पोहोचले आणि कोलंबसने देखील योग्य मार्गानेच अमेरिका खंडाचा शोध लावला. मात्र या ठिकाणी हा शोध लावण्यामध्ये थोडेसे अपयशी ठरले कारण खूप पुढे निघून गेले होते. तुम्हाला थोडंसं मागे थांबणं गरजेचं होतं. तुम्ही मागून स्टार्ट घेऊ शकता तुम्हाला कॅच मिळवण्यासाठी. एक शॉर्ट मिड विकेट आहे. डीप कव्हर आहे. लॉंग ऑफ आहे. लॉंग ऑन आहे. एक काऊ कॉर्नर आहे. आमच्या बरोबर स्टेजच्या समोर डीप मिड विकेटला दीपेश आहे. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे.
मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न बघा. ऑन द राईज, ऑन दी अप. तुम्हाला खेळायचं असेल नेहमीच तुम्हाला ज्या प्रकारे बॅकलिफ्ट आहे बॅट्समनचा, जो बॅटिंग करतोय बॅट्समन स्ट्राईकला, ते अक्षय त्याचं बॅकलिफ्ट पाहिला तर मागून जी बॅट येते, मात्र त्या अगोदर टप्पा देखील तुम्हाला चांगल्या प्रकारे कनेक्ट करावा लागेल. हँड आय कॉर्डिनेशनची गरज आहे, टायमिंग करावं लागेल, तरच समोर ते षटकार चौकार पाहायला मिळतील. अक्षय सज्ज. पुढचा चेंडू आता मात्र लेग स्टंपच्या बाहेर. शुभम शुक्ला त्या ठिकाणी आम्हाला सांगत आहेत की हा वाईड अवांतर. 1 धाव पूर्ण केले 2 धावांसाठी. स्वतःची विकेट घालवत आहेत का नाही यष्टीरक्षक त्या ठिकाणी होते आणि या ठिकाणी धावून 2 धावा पूर्ण करतायत. 2 धावा आणि 1 वाईडचे 3 धावा. या जीवनामध्ये थांबायला वेळ कोणाला, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला. अफाट आयुष्या मैदानी तू येशी वेळोवेळी, डाव तुझा येताच जमवशी जपून आपली खेळी. काळ करी बघ गोलंदाजी, संकट चेंडू फेकी, भवताली तव झेल घ्यावया, जो तो फासे टाकी. मागे टपला यष्टीरक्षक तुझा उधळण्या डाव, या साऱ्यांना चकवशील तर मिळेल तुझला धाव. आणि पंचांचा इशारा येतो वाईट. अजून एक अवांतर धाव. म्हणून म्हटलं की मागे टपला यष्टीरक्षक तुझा उधळण्या डाव, या साऱ्यांना चकवशील तर मिळेल तुझला धाव. चतुर आणखी सावध आहे तोच इथे रंगला, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला. पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होते. पुढचा चेंडू आखूटप्प्याचा चेंडू लवकर खेळतायत आणि पुन्हा एकदा शुभम शुक्ला एक वेगळ्या स्टाईल मध्ये. इट्स अ टिपिकल शाहरुख खान स्टाईल. ए वाईड आणि 2 नाही 3 वेळा टायटॅनिक पोज दाखवत आहेत. वाईडची या ठिकाणी आपल्याला अक्षरशः लईलूट आणि त्या वाईडवर धावून 2-2 मिळत आहेत. धाव संख्या एकूण पोचते 19. कुठे पहिल्या ओव्हरमधले 5 चेंडू डॉट आणि त्यानंतर पुन्हा एकदा 10 ते 15 धावा निघालेल्या आहेत आणि बॉल झाले दुसऱ्या ओव्हरमधले केवळ 3 बॉल टाकताना जवळपास आपण पाहतोय 15 धावा एक्स्ट्रा खूप आहेत. आणि आता मात्र टायमिंग करतोय डीप स्क्वेअर लेगच्या भरून. हा येतो उत्तुंग षटकार. ओव्हर पिच चेंडू मिळाला लेग स्टंप वरती आणि धाव संख्या जाऊन पोहोचते 25. कमॉन डीजे, एक गाणं घेऊया आणि परत येऊया. मधुर संगीत के साथ वापस आएंगे. डीजे वाले तयार आहात? ओके चालेल. तोपर्यंत आपण पुढे जाऊया. कमॉन येस. थँक्यू, धन्यवाद धन्यवाद. थँक्यू डीजे. पुढचा चेंडू आणि आता मात्र पुन्हा एकदा शॉर्ट चेंडू आहे. आखूट टप्प्याचा चेंडू. अक्षरशः बॅट्समनला बांधून ठेवण्याचा प्रयत्न होता, मात्र जो टप्पा आहे तो लेग स्टंपच्या बाहेरच जातोय. 1 2 3 पंचांचा इशारा लेग बाय. या एका धावेने धावसंख्या पुढे सरकते 26. गोडेगुम विरुद्ध वावडुंगी या 2 संघांमध्ये सुरू असलेला सामना. यानंतर मी विनंती करेन पांगलोली ए आणि काकल गववाडी आपण देखील तयार राहायचं आहे. दुसरं षटक. दुसऱ्या षटकामध्ये धावसंख्या 26. अजूनही षटकातील बॉल बाकी आहे. जर आपण पाहिले तर 1 to go. ओनली बॉल लेफ्ट ऑफ दिस सेकंड ओव्हर. 26 इज द स्कोर. वावडुंगी राइट अमोर द विकेट. Full toss delivery. Just play toward the cover region. And the batsman looking for second. No, it's a comfortable with 1. Score moves to 27. Lost of 0 wicket. And the batsman is getting dangerous now. Akshay and Ronak. They are the 2 batsmen. Akshay and opening batsman Ankesh. So Ankesh and the batsman Akshay is looking dangerous now. They're doing good job in the form of opening batter. Ganesh once again brings back on the attack. The opener bowler, so as the captain of this team, leading from the front. And yes, let's see what kind of strategy he's looking for in the third over. तिसऱ्या ओव्हरमध्ये कशा प्रकारे गोलंदाजी करतोय स्वतः कर्णधार, कारण संघाला या ठिकाणी धावा वाचवायच्या आहेत. या अगोदर सिद्धेशचा क्लास आपण पाहिला. किंगवळ संघाच्या 52 धावा कुठल्या वैयक्तिक त्याच्या होत्या आपण पाहिल्या. सिद्धेशच्या या स्पर्धेमधल्या 51. गोलंदाजी करण्यासाठी गणेश. पहिला चेंडू आणि जलद गतीने टाकला होता. चांगल्या प्रकारे आपल्या कांद्याचा वापर केला. 1 धाव पूर्ण केलाय. 2 धावांसाठी रनआउटची संधी आहे. चांगला थ्रो येतोय का, मात्र कलेक्शन गॅदर करणं गरजेचं आहे. व्यवस्थित जर चेंडू पकडून स्टंपला लावला असता तर कदाचित त्या ठिकाणी यष्ट्या उद्ध्वस्त होऊ शकल्या असत्या.
म्हणून मगाशी म्हटलं मी की यष्टीरक्षक हा देखील एक जबरदस्त महत्त्वाचा खेळाडू असतो. यष्टीरक्षकाने देखील खूप महत्त्वाची कामगिरी करावी लागते. एक कॉम्बिनेशन लागतं गोलंदाज आणि यष्टीरक्षकामध्ये. कित्येक वेळा आपण पाहिले यष्टीरक्षक देखील कर्णधार झाले. ॲडम गिलक्रिस्ट ज्यावेळेस कर्णधार झाले, ज्यावेळेस ॲलेक्स स्टुअर्ट होते इंग्लंडचे, त्यांनी देखील कामगिरी केली. अस्लो ओव्हर वन, गती परिवर्तन, पंचांकडे दाद मागितले आता कुठल्या प्रकारचा परिणाम नाही. आत्मविश्वास कमी, उत्साह जास्त. 1996ला आपण न्यूझीलंडचे कर्णधार पाहिले ली जर्मॉन, ज्यावेळेस तो वर्ल्ड कप श्रीलंका, पाकिस्तान आणि इंडियामध्ये होता. आणि ली जर्मॉनला पहिल्यांदा संधी दिली होती यष्टीरक्षक म्हणून, ज्यावेळेस त्यांनी जास्त क्रिकेट खेळले नव्हते इंटरनॅशनल, मात्र त्यांना संधी मिळाली डायरेक्ट वर्ल्ड कपला. आता मात्र कव्हरच्या दिशेने स्ट्रेट स्क्वेअर ड्राइव खेळतो, एकदा पूर्ण करतो, मिस फील्डिंग होते. दो टांगों के बीच जो दरार थी वहां से गेंद फरार, लेकिन 2 रन. इन 2 रनों के साथ रन संख्या स्कोर अब आगे बढ़ता हुआ 31. देखिए 2 ओवर की समाप्ति के बाद अगर बात की जाए तो रन संख्या 2 ओव्हर नंतर 26-27 होती आणि त्यानंतर आतापर्यंत 3 धावा दिलेल्या आहेत या ओव्हरमध्ये. इस ओवर में 4 रन आए अब तक. गेंदबाजी के लिए तैयार, अगली गेंद रफ्तार के साथ यहां पर गेंदबाजी कर रहे हैं. आगे निकलकर चहल कर आगे निकले थे, डांसिंग डाउन द ट्रैक, वांटेड टू क्लियर द फेंस but couldn't get right elevation. The batsman point of view, Akshay is getting nervous now. It's getting so tired, I think so. Akshay, an opener batsman, अंकेश आता स्ट्राईकला आपण पाहतोय. गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होते. पुढचा चेंडू, आखूड टप्प्याचा चेंडू, फक्त दिशा देतोय. चेंडूला खेळून काढले जोपर्यंत डीप पूर्ण खेळाडू ते एकदा पूर्ण करतोय आणि चांगला थ्रो निश्चित आवश्यक आहे. पंचांचा इशारा नो आहे. नो म्हणजे 2 धावा मिळतात. लाईन करताना पाय थोडासा पुढे जातोय, हे देखील आवश्यक आहे. पंचांची करडी नजर आपण पाहतोय. शुभम शुक्ला आहेत प्रमुख पंचांच्या भूमिकेत. विकास अमनला आपण पाहतोय जे स्ट्रायकर एंडला आहेत. फिल्डिंग बघूया आपण. डीप पॉइंट आहे, एक थर्डमॅन आहे, त्यानंतर डीप फाईन लेग आहे, स्क्वेअर लेग आहे, मिड विकेट, लॉंग ऑफ. आता मात्र ऑन द राईज खेळतोय चेंडू. आता लॉंग ऑफला 1 धाव, एका धावेने समाधान. एका धावेने धावसंख्या पुढे सरकते. एकूण धावसंख्या जाऊन पोहोचते 34. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 26, आतापर्यंत 8 धावा दिलेल्या आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये 6, म्हणजे गोलंदाजीचं पृथक्करण पाहिलं तर आत्तापर्यंत दुसऱ्या ओव्हरमध्ये आपल्या वैयक्तिक 8 धावा दिलेल्या आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये 6, 14 धावा आत्तापर्यंत दिलेल्या आहेत. कुठल्या प्रकारचा गडी बाद केला नाही. पुढचा चेंडू आता मात्र बॅकफुटला गेलेच. या चेंडूला दिशा दिली आणि फिर एक बार वही हुआ. 2 टांगों के बीच जो दरार थी वहां से गेंद फरार. रफू चक्कर छू मनता 4 रन. ये नहीं होना चाहिए. आपको पता होना चाहिए कि मेरी निगाहें बॉल पर कहां पर है, और इस तरह से अगर आपको टनल बोगदा मिलेगा तो आपको लोनावाला खंडाला जाने की जरूरत नहीं. रन संख्या 3 ओवर के समाप्ति के बाद 38. मोठमोठ्या स्पर्धांमध्ये खेळत असताना तुम्हाला ही जाणीव असणं गरजेचं आहे. धाव संख्या 38. आतापर्यंत या ओव्हरमध्ये 12 धावा निघाल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये 6 धावा दिल्यात. त्यामुळे वावडुंगी संघ सलामीची जोडी अंकेश आणि अक्षय अप्रतिम. अक्षय कितीवर खेळतोय? अक्षय 14 वर 7 चेंडू आणि अंकेश 13 बॉलमध्ये 11. थोडासा जास्त बॉल खेळलेला अक्षय, अंकेश या दोघांवर. तो बॉल आता इथे प्राण, एक प्राण आपल्याला माहित है जिस मूवी से जंजीर से एक अलग नाता बना था जब निकल कर आए थे ब्लॉकबस्टर और सुपरस्टार बॉलीवुड को मिले थे अमिताभ बच्चन. हाय वैसे तो बहुत खुश मिल सकता है, लेकिन यहाँ पर क्या प्राण, क्या बात है, सम्मान दिया है. एक अलग स्टाइल है खेलने की. लेकिन ये देखिए ये क्या यहाँ पर रन आउट करेंगे और आउट. विकेट का पतन, 1 ही रन मिलेगा. रन संख्या 39-39. विकेट के माध्यम से अगर बात की है तो पहला विकेट का पतन वाउडुंगी टीम के लिए. अब नए बल्लेबाज आएंगे समीर और एक घातक डेंजर बैट्समैन जर्सी नंबर 22. 22 चा आकडा नेहमीच लक्षात राहील. 92 वर्ल्ड कप जस खऱ्या अर्थाने डकवर्थ लुईस नियम आला.
16 बॉलमध्ये 22, त्यानंतर पाऊस, त्यानंतर पुन्हा 8 बॉलमध्ये 21, पुन्हा पाऊस, त्यानंतर मॅचच थांबवली, मग एक धाव काढून एका धावेनंतर 21 धावाने विजय. आता मात्र मोठा फटका खेळायचा होता, पूर्णतः तयार नव्हते बॅट्समन, कारण ज्या प्रकारे गती परिवर्तन पाहिली आपण, पंचांचा इशारा येतो लेग बाय, आणि या लेग बायच्या रूपामध्ये अवांतर धाव, एकूण धावसंख्या 40. पहिल्या 2 ओव्हरमध्ये जर आपण विश्लेषण करायचं म्हटलं तर पहिल्या ओव्हरमध्ये पहिल्या 2 बॉलमध्ये 5 धावा निघाल्या होत्या, एकही बॉल न टाकता. त्यानंतर कमबॅक केलं होतं, 4 निर्धाव चेंडू टाकले होते, आणि त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये देखील स्पेलमध्ये जेव्हा गोलंदाज आला गणेश, त्याने 8 धावा दिल्या, 12 धावा. आणि पुन्हा एकदा चांगला टप्पा आहे प्राणचा, पंचांचा इशारा लेग बाय. अतिशय चांगली उंची आहे बघा, ज्या उंचीवरून गोलंदाजी करतोय, आणि अशा प्रकारची उंची जेव्हा तुम्हाला असते आणि जास्त जोरात खांद्याचा वापर करत नाही, फक्त डिलिव्हरी करताना रिलीज थोडासा हलका करतोय. एक टिपिकल शार्दूल ठाकूरला आपण नकल बॉल करताना बघतो, त्या पद्धतीने थोडंसं गती परिवर्तन देखील केलं जातोय प्राणच्या गोलंदाजीच्या माध्यमातून. पुढचा चेंडू, आता मात्र हा टप्पा, म्हणून बाहुबलीमध्ये कटप्पा आणि क्रिकेटमध्ये टप्पा तुम्हाला मिळणं गरजेचं आहे. अगर बाहुबली में कटप्पा, मुझे पता नहीं कि कटप्पा ने बाहुबली को क्यों मारा, लेकिन यहाँ पर जिस तरह से ये गलती हो रही है, बल्लेबाज को पूरी तरह से पढ़ लिया है और फिर जड़ में गेंदबाजी, लेकिन ज्यादा फ्लाइट दे रहे हैं, गति परिवर्तन कर रहे हैं, बल्लेबाज को मजबूर कर रहे बड़े हिट के लिए, और बल्लेबाज नाकामयाब. गेंदबाजी के लिए तैयार, अगली गेंद राइट आर्म और द विकेट. फिर एक बार अब यहां पर मौका, लेकिन नहीं, बहुत ही दूर थे. आपको पता होना चाहिए कि अगर आप इस तरह से खेलते हो तो आपको वही मौका मिलेगा. विकेट का पतन गॉन, अपना विकेट गंवाया है सैम ने, तो अब जाएंगे नए बल्लेबाज. सिद्धेश कोण आएंगे नए, विकेट तर गेलेला आहे. सॅम परततोय आणि बॅक टू द पॅव्हलियन. आता मात्र समीर बाद झाल्यानंतर बॅट्समन धावसंख्या जर आपण पाहिली, धावसंख्या 43, तो रन संख्या 43 और नए बल्लेबाज सिद्धेश. गेंदे बाकी इस ओवर की, अगर बॉल्स बाकी जाए तो एकमात्र गेंद बाकी है और ये ओवर चलता हुआ चौथा. तर शेवटच्या षटकातील आता शेवटचा चेंडू बाकी आहे. धावसंख्या 43, 2 ओव्हरमध्ये 26 असं वाटलं होतं 50-52 होईल, मात्र प्राणने या ठिकाणी एक जबरदस्त या ठिकाणी चौकार मिळणार आहे. चेंडू सीमा पर जातो का बघूया, चांगलं क्षेत्ररक्षण, 2 धावा तर मिळालेल्या आहेत. जोपर्यंत चेंडू फेक होतंय, चुकीच्या एंडला थ्रो आहे का बघूया. धावून 3 पूर्ण केलेले आहेत आणि आता चौथी धाव. 43 ने 3 46, 47 धावांची गरज. एक जबरदस्त सुरुवात या ठिकाणी आपण पाहिली, आणि त्यानंतर जर पाहिलं तर एक सुरुवात करतानाच 11.42 ची सरासरी आता आवश्यक हा सामना जिंकण्यासाठी. 46-47 टू विन. आपण पाहत आहोत मीरा भाईंदर गवळी समाज संघटना आयोजित गवळी चषक 2023, दुसरं वर्ष, दुसरं पर्व. भारतरत्न सचिन तेंडुलकर मैदानावर हा क्रिकेटचा थरार आपण पाहत आहोत. पांगलोली अ आणि काकल गववाडी या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करतोय, आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये पुढच्या मॅचचा नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचं आहे. चांगलं कमबॅक केलं, 3 ओव्हरमध्ये 38 धावा दिल्यानंतर केवळ 8 धावा दिल्या प्राणने, ते पण शेवटच्या ओव्हर बॉलवर 3 निघाल्या. चांगलं बांधून ठेवलं होतं, ज्या प्रकारची उंची देत होता चेंडूला. आणि यानंतर पुन्हा एकदा प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जाणार आहोत. पांगलोली ए वर्सेस काकल गववाडी या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करतोय, आपण टॉससाठी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. पांगलोली ए काकल गववाडी, यानंतर हनुमाननगर सायगाव ए, नंतर गोकुळगाव आणि SYMDB गवळवाडी. जिंकण्यासाठी 47 धावांची गरज. एक चांगला ड्रेस कोड आपण पाहतोय, संघ वावडुंगी हा जातोय. सुरुवात पहिल्या 2 ओव्हरमध्ये जर पाहिलं तर पहिल्या ओव्हरमध्ये केवळ 6 धावा दिल्या होत्या गणेशने. रौनक आले, रौनकच्या ओव्हरमध्ये ज्या प्रकारची बॅटिंग केली, जवळपास आपण पाहिलं तर 21 धावा 20 धावा निघाल्या. आणि त्यानंतर शेवटच्या ओव्हर, तिसऱ्या ओव्हरमध्ये पुन्हा एकदा आपण पाहिलं 12 धावा निघाल्या. आणि त्यानंतर शेवटच्या ओव्हरमध्ये एकूण धावा निघाल्या 8. त्यामुळे जर आपण पाहिलं तर एक चांगलं कमबॅक केलं शेवटच्या ओव्हरमध्ये प्राणने, आणि धावसंख्येला
थांबवलं ते म्हणजे 46वर. 47 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. प्रमुख आयोजक मीरा भाईंदर गवळी समाज संघटना, अध्यक्ष राजेश गायकर साहेब, उपाध्यक्ष रवींद्र तटकरे, सचिव जयदास महागावकर, उपसचिव विनय काते, खजिनदार राजेश रिकामे, सहखजिनदार महेश धुमाळ, कार्याध्यक्ष एकनाथ लाड, हिशोब तपासणी संजयजी रिकामे, विनोदजी गायकर, प्रसार माध्यम आयापण दिवेकर, प्रसादजी साबळे, सागर रिकामे आणि सदस्य जर आपण पाहिले तर सुरेश बालेकर, किसनजी केजे, गणेश वाजे, लंकेश धुमाळ, सुनील घोले, संकेत महाडिक, सल्लागार अनिल कोटकर, भरत रिकामे, लक्ष्मण महाडिक, जनार्दन भालेकर, सुरेश बाटे, विठोबा महाडिक, राजेंद्र तटकरे आणि दीपक रिकामे. संपूर्ण ऑफिशियल म्हणून कामगिरी पार पाडतायत अंपायर शुभम शुक्ला, अमन विकास, स्कोरर संकेत महाडिक, डिजिटल ऑनलाईन स्कोरिंग करत आहेत कॅमेरामॅन देखील आपण पाहतो राकेश रिकामे, सतीश कुपले, समीर तेली, नीना शेट्टे, समालोचक दिशांत कातुर्डे आमच्याबरोबर आहेत. नालासोपाऱ्याचे ओपनिंग बॅट्समन, चला वेळ घेऊ नका, इनिंग संपल्यानंतर 3 मिनिटात तुम्हाला आतमध्ये यायचं आहे. धाबांची गरज आहे 47. सलामीची जोडी. तर यस राजेश सर, मी तुम्हाला थांबवतो, लगेच जाऊयात आपण टॉसच्या दिशेने, जिथे मात्र नेक्स्ट मॅचचा टॉस आपण करणार आहोत. पांगलोळी ए विपक्ष काकल गौलवाडी असे 2 संघ मात्र मैदानात इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळतील. तर मी विनंती करतो दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉस करूयात. आमच्या संघटनेचे अध्यक्ष आपण पाहत आहे, यांच्या शुभ हस्ते हा नाणेफेकीचा कॉल केला जाईल. आपण लगेचच नाणेफेकीला सुरुवात करूयात. तर हेड या ठिकाणी मात्र कॉल केला गेला आणि नाणेफेकीचा कौल मात्र काकल गौलवाडीच्या बाजूने लागतोय. दरम्यान आपण दोन्ही संघांना या ठिकाणी मात्र सन्मान चिन्ह देऊन सन्मान करूयात. आपण आपल्या स्क्रीनवर पाहू शकताय आमच्या संघटनेचे अध्यक्ष, त्यांच्या शुभ हस्ते मात्र या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन सत्कार केला जातोय. नाणेफेकीचा कॉल जर पाहिला तर काकल गौलवाडीच्या बाजूने लागला आणि त्यांचा निर्णय देखील प्रथम फलंदाजी हा त्यांच्या माध्यमातून निर्णय देखील कळवला जातो. लगेचच त्यांच्या देखील आपण प्रतिक्रिया घेणार आहोत. प्रथम जर पाहिलं तर आपल्याबरोबर आहेत काकल गौलवाडी संघाचे कर्णधार, ज्यांनी मात्र टॉस जिंकला आणि प्रथम फलंदाजीचा निर्णय निवडला. अगदी सकाळच्या सत्रापासून जर आपण पाहिलं तर सातत्याने ज्या संघाने टॉस जिंकला अगदी तो संघ प्रथम गोलंदाजी करताना पाहायला मिळाला. मात्र तुमची रणनीती थोडीशी वेगळी आहे, तुम्ही प्रथम फलंदाजी करताय. काय प्रकारची स्ट्रॅटेजी आणि या दरम्यान तुमचे कोणते 2 फलंदाज ज्यांना तुम्हाला देखील त्यांच्याकडून खास अपेक्षा असेल? सौरभ महाडिक आणि सचिन महाडिक या दोघांकडून अपेक्षा असणार की चांगला स्कोअर होईल या मैदानावरती, प्रयत्न करणार. आणि नक्कीच पहिल्या सत्रामध्ये केवढा धावांचा डोंगर उभारण्याचा आपला प्रयत्न असेल. 4 षटकांची आपण लढत पाहणार आहोत. अगदी सकाळच्या सत्रापासून आपण सामने पाहतोय, 40+ धावा देखील बनवल्या गेल्यात. आपला कशा प्रकारची स्ट्रॅटेजी असेल? 4 षटकांमध्ये किती धावापर्यंत पोहोचण्याचा आपला निर्धार असेल? 45 to 50. तर यस, या होत्या प्रतिक्रिया काकल गौलवाडी संघाच्या कर्णधाराच्या. त्वरित आपण जाऊयात आमच्या राजेश कोळे सरांकडे. ओव्हर टू कॉम्बॉक्स. Thanks a lot, Dishant. We are watching Meera Bhainder Gavri Samaj Sangatna organized Gavri Chashak 2023, the second edition that we are celebrating here at Bharat Ratna Sachin Tendulkar Ground, Bhainder East, in the morning session. In the presence of all the dignitaries, we started with inauguration has been done, and this is the 3rd match we are watching in this ground. Ganesh is getting ready. The captain of this team, Gode Goom. Required runs 47 to win. Next delivery. Oh, it's a terrific line and length maintaining by bowler. It's a beautiful line. So no clue what's in the hands of the batsman, just waiting for the drive toward the cover region. मात्र त्या ठिकाणी कव्हरचे वर खेळू शकला नाही, कारण थोडासा डबल माइंड होता. ड्राईव्ह करू, स्क्वेअर ड्राईव्ह खेळू की नक्कीच ऑन द राईज खेळायला जाऊ. आणि त्या दरम्यान चेंडू डॉट निर्धाव होतोय. धावसंख्या आपण पाहतोय, एकूण धावसंख्या 0 आहे आणि बॉल झालेले आहेत 3 बॉल. सुरुवात गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतो राईट आर्म ऑफ द विकेट. षटकाची पुढचा चेंडू, फुल टॉस. हा जो गॅप शोधून काढलेला आहे चेंडू आता त्या ठिकाणी कव्हर बाउंड्री दिशेने एकदा पूर्ण केले 2 धावांसाठी. परतणार का? होऊ शकले असते. ओ हो, कॉल त्यांचा होता. तुम्हाला पहिली धाव जोरात घ्यायची आहे. पंचांकडे दाद मागितले आहेत, कुठल्या प्रकारचा परिणाम नाही आहे. 47 धावांची गरज.
कोण बनणार विजेता उद्या कळेलच, मात्र आज आपल्याला पाहायला मिळेल दुपारचं सत्र सुरू व्हायला थोडासा वेळ बाकी है, विलंब मात्र बघूया. क्रिकेटचा खेळ है, क्रिकेट का खेल है जहां पर प्रेडिक्शन फेल है. गेंदबाजी के लिए तैयार, गेंदबाज फिर एक बार कोशिश जारी है, प्रयास कर रहे हैं बॉलर मोनिश धुमाळ. तो मोन्टू गेंदबाजी के लिए तैयार, स्ट्राइक पर नरेश. मोनिश की अगली गेंद अच्छी गेंद लेग स्टंप पर थी जी संदस से. यहाँ पर इस गेंद को ऑन साइड पर खेलना चाहते थे और टिपिकल यॉर्क करना चाहते थे, जो गेंद नहीं कर पाए. यॉर्क और उसका खामियाजा भुगतना पड़ता हुआ. यही क्रिकेट है जिस क्रिकेट ने बहुत कुछ दिया है. मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना. और जिस तरह से आपण म्हणतो जे धर्म जात पंथ कुठल्याही प्रकारे दूर ठेवून सर्वांना एकत्रित आणण्याचा खेळ आपण पाहत आहोत. गोलंदाजी करण्यासाठी सज्ज षटकाची पुढचा चेंडू. आता मात्र पुन्हा एकदा बॉटम एंडचा वापर केला होता, थोडीशी ताकद जनरेट केली होती, पॉवर हिटिंग. मात्र चेंडूला खेळून काढतोय लॉंगॉनला एकदा. या एका धावेने धावसंख्येत भर पडते, धावसंख्या जाऊन पोहोचते. एकूण धावसंख्या 3 पहिल्या ओव्हरमध्ये. आपण पाहत आहोत या ठिकाणी गवळी चषक 2023 दुसरं वर्ष, दुसरं पर्व. 47 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी एक जबरदस्त अशी सुरुवात आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. 47, त्यामुळे आता 44 धावांची गरज आहे आणि बघूया 44 धावा कशा प्रकारे पूर्ण होतील. आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं, क्रिकेट प्रेमींचं आम्ही मीरा भाईंदर गवळी समाज संघटना आयोजित या गवळी चषक 2023 मध्ये हार्दिक स्वागत करतोय. सुरू असलेला सामना प्रेक्षकांच्या माहितीसाठी ज्या ठिकाणी घोडे घुमॉन आणि वावडुंगी या 2 संघांमध्ये हा सामना सुरू आहे आणि 3 धावा झालेल्या आहेत. धावांची गरज आहे 44. षटक क्रमांक दुसरं सुरू होतंय. बघूया उर्वरित षटकामध्ये कशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी सामोरं जाताना पाहायला मिळेल. गोलंदाज स्ट्राईकला गणेश आहे आणि हे पुढचं विवरण ऐकण्यासाठी पुन्हा एकदा आपण आमंत्रित करूया दिशांतला. ज्या ठिकाणी गरज आहे धावांची ती म्हणजे 17 चेंडूमध्ये एकूण धावांची गरज 44. ओव्हर टू दिशांत. धन्यवाद राजेश सर. जर पहिल्याच इनिंगमध्ये आपण पाहिलं तर 47 धावांचं टार्गेट या ठिकाणी सेट केलं गेलं. अगदी पहिलं षटक हाताळताना मोनेश धुमाळ यांना पाहिलं. अक्षरशः कमाल त्यांची पहिल्या षटकामध्ये आपण पाहिली. अक्षरशः 2 धावा त्यांनी देखील 3 धावा त्यांनी खर्च केला आणि त्याच्याच पावलावर पाऊल ठेवताना आता मात्र गोलंदाजी करताना नितेशला देखील आपण पाहतो. लागोपाठचा दुसरा चेंडू मात्र या सामन्यादरम्यान निर्धाव येतोय. नितेशच्या माध्यमातून चांगलं गोलंदाजीचं प्रात्यक्षिक सातत्याने मात्र दोन्ही गोलंदाजाच्या माध्यमातून पाहतो. एका बाजूला पहिल्या सत्रात आपण मोनिश धुमाळ याला पाहिलं ज्याने 3 धावा खर्ची घातल्या. त्याच्यानंतर मात्र गोलंदाजी मार्कवर नितेश आलाय आणि नितेश देखील अगदी त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून गोलंदाजी करताना आपण पाहतोय. हा ट्रॅकर चेंडू त्याला देखील उडवण्याचा प्रयत्न केला गेला तर मात्र मिस टाइम स्ट्रोक आपण पाहतोय. स्वतः यष्टीरक्षक मात्र चेंडूला गॅदर करेल तोपर्यंत एक धाव अंकित केली जाते आणि एका धावेने मात्र संघाचा धावफलक पुन्हा एकदा 4 या धावसंख्येवर सरसावताना पाहतोय. चांगलं क्रिकेट दोन्ही संघाच्या माध्यमातून पाहतोय. जर आपण पहिल्या सत्राचा विचार केला जिथे मात्र स्वतः संघाचा कर्णधार गणेश चांगली गोलंदाजी करताना त्याला आपण पाहिलं. त्याच्यानंतर मात्र आता दुसऱ्या सत्रामध्ये जर आपण पाहिलं तर अगदी नक्कीच दोन्ही गोलंदाजीच्या माध्यमातून चांगल्या गोलंदाजीचं प्रात्यक्षिक बघतो. राऊंड द विकेटने पुढचा चेंडू घेऊन येत आहेत. हाफ ट्रॅकर चेंडू त्याला देखील कट करण्याचा प्रयत्न केला गेला मात्र बॅट आणि चेंडूचा कोणत्याही प्रकारचा संपर्क नाही. टप्पा ओळखणं अतिशय गरजेचं आहे. ज्याप्रमाणे मगाशीच आमच्या राजेश सरांनी देखील उल्लेख केला की बाहुबलीमध्ये कटप्पा आणि क्रिकेटमध्ये टप्पा हा खूप चर्चेचा विषय राहिला आहे आणि इथे मात्र एक निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा आपण पाहतोय. षटकातील 4था चेंडू घेऊन राईट आर्म ओव्हर द विकेटनं गोलंदाज रवाना होतोय. याला मात्र उडवून दिलं. मिस टाइम स्ट्रोक पाहतोय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येत आहेत. पकडलं जातोय झेल आणि संपतो या ठिकाणी बॅटर. जाव्या दरम्यान डीजे मास्टरकडे ऐकूयात एक सुमधुर संगीत. तर डीजे यस ऐकूयात एक सुमधुर संगीत.
तर यस धन्यवाद डीजे. मात्र मागच्या चेंडूवर गडी बाद झाल्यानंतर मात्र आता 20 नंबर 1 जर्सी घातलेला बॅट्समन सुधीरला दरम्यान आपण स्ट्राईक एंडला पाहतोय. पुढचा चेंडू या चेंडूला देखील उडवून दिला. यावेळी देखील चेंडू हवेत आहे, मात्र वन बाउंड चेंडूला गॅदर करण्याचा प्रयत्न केला जातो. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत, थोडंसं फंबलिंग पाहायला मिळते, परंतु केवळ 1 धाव अंकित केली जाते. माफ करा, 2 धावा अंकित केल्या जातात आणि या 2 धावेने मात्र संघाचा धावफलक जाऊन पोहोचेल 6 या धावसंख्येवर. 6 लॉस्ट ऑफ 1 विकेट हे आपण, माफ करा, लॉट्स ऑफ 2 विकेट्स हे मात्र आपण समीकरण आता स्कोर कार्डवर पाहतोय. तर 6 धावा मात्र आपण धावफलकावर पाहतोय. चांगलं गोलंदाजीचं प्रात्यक्षिक सातत्याने आपण वावडुंगी संघाच्या गोलंदाजाकडून पाहतोय. पहिल्यांदा जर षटक पाहिलं तर मोनिश धुमाल यांना आपण पाहिलं, केवळ 3 धावा त्यांनी खर्ची घातल्या. त्याच्यानंतर मात्र आता नितेश यांना देखील पाहतोय. अगदी त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून अगदी हा गोलंदाज देखील गोलंदाजी करताना आपण या सामन्यादरम्यान पाहतोय. पुढचा चेंडू घेऊन नितेशला आपण ऑन दी ट्रॅक पाहतोय. माफ करा, नितेश यांना आपण ऑन दी ट्रॅक पाहतोय. यावेळी फुलर लाईनचा चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न केला गेला, मात्र बॅट आणि चेंडूचा कोणत्याही प्रकारचा संपर्क नाही आहे. एक निर्धाव चेंडूची सांगता मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. एक चांगलं दर्जाचं गोलंदाजीचं प्रात्यक्षिक निलेश यांच्या माध्यमातून देखील दुसऱ्या षटकादरम्यान आपण पाहतोय. मोनेश आणि निलेश असे 2 गोलंदाज आतापर्यंत वावडुंगी दरम्यान आपण गोलंदाजी करताना पाहिलेत. पुढचा चेंडू या चेंडूला देखील खेळून काढले. चेंडू ट्रॅव्हल होतोय लॉंग ऑफ रिझनमध्ये. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत, दरम्यान 1 धाव अंकित केली गेली आहे आणि 1 धावेने मात्र संघाचं धावफलक जाऊन पोहोचतोय 7 या धावसंख्येवर. अगदी आपण पाहिलं तर क्रीडा विश्वातील 2 दिग्गज खेळाडूंचा जर्सी नंबर एका बाजूला आपण पाहतो. पोर्तुगीज अर्थात पोर्तुगाल संघाचा एक स्टार फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डो या खेळाडूचा 7 जर्सी नंबर. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो भारतीय संघाचा माजी कर्णधार अर्थात महेंद्रसिंग धोनी यांच्या जर्सी नंबर 7 ज्या खेळाडूंना मात्र क्रिकेट विश्वामध्ये हेलिकॉप्टर स्ट्रोक हा फटका इम्प्रोवाइज केला. दरम्यान त्यांच्याच जर्सी नंबर 7 आपण स्कोर कार्डवर पाहिलात. 1 धाव दरम्यान अंकित केली जाते आणि 1 धावेने मात्र संघाचं धावफलक पुन्हा पुढे सरसावेल. आता मात्र 8 या धावसंख्येवर धावफलक स्थिरावताना आपण पाहतोय. हा चेंडू देखील हाफ ट्रॅकर होता. या चेंडूवर देखील मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला गेला, मात्र पंचांचा निर्णय येतोय. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 21 आणला जातोय. मात्र या ठिकाणी गोलंदाजीच्या शैलीवर आक्षेप आणला जातोय आणि आता मात्र गोलंदाजाला या सामन्यामध्ये पुन्हा गोलंदाजी करता येणार नाही याची वावडुंगी संघाच्या कर्णधाराने नोंद घ्यायची आहे. या ठिकाणी गोलंदाजाच्या शैलीवर मात्र आमचे पंच पाहताय शुभम शुक्ला यांच्या माध्यमातून हा आक्षेप नोंदवला जातोय. निलेशला मात्र आता संपूर्ण स्पर्धेदरम्यान गोलंदाजी करता येणार नाही. दरम्यान नवीन गोलंदाजी एंडला आणला जाईल. तोपर्यंत आपण घेऊयात एक छोटासा ब्रेक, जाऊयात आमच्या डीजे मास्टरकडे आणि परत लगेचच येऊयात मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू डीजे. तर गोलंदाजी माकवर उर्वरित षटक पूर्ण करण्यासाठी समीर आरेकर या गोलंदाजाला मात्र गोलंदाजी माकवर पाचारण केलं जाते. राईट आर्म ओव्हर द विकेटने पुढचा चेंडू घेऊन येतो. हाफ ट्रॅकर चेंडू त्याला उडवून दिलाय. त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, पकडलं जातोय. बॅटर गणेशचा खेळ. थँक्यू डीजे. चेंडूवर आपण पाहिलं अक्षरशः फलंदाज तर गणेश बॅक टू द पॅव्हेलियन. गणेश माघारी परततोय. स्वतः संघाचा संघनायक देखील होता आणि त्याच्या जागी खेळण्यासाठी 23 नंबरची जर्सी घालून मैदानात प्राण यांना पाहतोय. ज्या प्राणनं मात्र शेवटचे षटक हाताळलं तोच आता मात्र स्ट्राईक एंडला पाहतोय. बॅकफुटला जाऊन या चेंडूला पंच करण्याचा प्रयत्न केला गेला. आता मात्र पुन्हा एकदा चेंडूची लाईन चुकवली जाते आणि निर्धाव चेंडूची सांगता देखील पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. जर पाहिलं तर या षटकातील उर्वरित चेंडू अजून देखील शिल्लक असतील. एक चेंडूचा खेळ इथून पुढे या षटकातील देखील शिल्लक असेल. प्राण यांना आपण स्ट्राईक एंडला पाहताय. यावेळी मात्र स्लॉगमध्ये चेंडू होता, जोरकस मारण्याचा प्रयत्न केला गेला, मात्र बॅटची एज घेतली आणि मात्र प्राण देखील आल्या पावलाने माघारी परततो. विकेटचं पतन गॉन. डीजे. धन्यवाद डीजे. 2
षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागायला लागल्यात 9. येणारे चेंडू असतील 12 आणि 12 चेंडूमध्ये 38 धावा, अर्थात 19ची सरासरी इथून पुढे राखावी लागेल फलंदाजी करत असताना घोडेगुम संघाला. 12 चेंडू 38 धावा, 38 धावा 12 चेंडू, हा 3 वर झाला नाही ना त्याला सॉरी माफ करा, 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. आता मात्र जर पाहिलं ना तर एखादा मोठा चमत्कारच या सामन्यामध्ये परत आणू शकतो वावडुंगी संघाला. याच्या आधी हा कारनामा झालाय का? तर यस, क्रिकेटमध्ये काही शक्य आहे मित्रांनो. क्रिकेटमध्ये अगदी एका षटकामध्ये 52 धावा देखील काढल्या गेल्यात. क्रिकेटमध्ये एका षटकामध्ये 6 चेंडूवर 6 विकेट देखील घेतल्या गेल्यात. तर गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा मोनिश धुमाल या गोलंदाजाला पाहतो, ज्याने मात्र पहिलं षटक हाताळलं. या चेंडूला मात्र लेग ग्लान्स केलंय, चेंडू ट्रॅव्हल होतोय डीपमध्ये, त्या ठिकाणी प्रोटेक्शन आहे. जोपर्यंत चेंडूची फेकी केली जाते तोपर्यंत मात्र 2 धावा सहजरित्या कंप्लीट केल्या जात आहेत. आणि या 2 धावेने मात्र संघाचा धावफलक पुन्हा एकदा आपण 11-1 या धावसंख्येवर जाताना संघाचा धावफलक मात्र स्थिरावताना पाहतोय. अंकांचा खेळ आपण स्कोर पॅडवर पाहतोय आणि अंकांचा खेळ पण किती विचित्र आहे पहा मित्रांनो. जेव्हा आपल्याला कमवायची वेळ येते ना तेव्हा 2 हा 1 पेक्षा श्रेष्ठ ठरतो, मात्र जेव्हा स्पर्धेची वेळ येतो तेव्हा नेहमीच 1 हा 2 पेक्षा श्रेष्ठ ठरतो. हीच खरी अंकांची गंमत आहे. दरम्यान दुसरा चेंडू देखील या ठिकाणी निर्धाव येतो. मी मगाशी देखील उल्लेख केला, जो गोलंदाज आपण पाहत आहे मोनेश धुमाल, या मोनेश धुमालने नक्कीच या संपूर्ण स्पर्धेमध्ये कमाल केली. या संपूर्ण सामन्यामध्ये त्याच्या हातामधून आपण कमालीची गोलंदाजी पाहतोय. षटकातील तिसरा चेंडू घेऊन राऊंड द विकेटने पुन्हा एकदा या चेंडूला देखील बुरकावण्याचा प्रयत्न केला गेला, मात्र पंच आमच्याकडे वळतायत. या चेंडूला मात्र अवांतर घोषित करतायत आणि एक अतिरिक्त धाव मात्र संघाच्या धावफलकात ॲड केली जाईल. संघाचा धावफलक आता मात्र 12 या धावसंख्येवर जाऊन पोहोचतोय. युवराज सिंग या खेळाडूचा जर्सी नंबर, ज्या खेळाडूनं मात्र 2011च्या वर्ल्ड कपमध्ये आम्हाला खूप आठवणी दिल्या. केवळ आठवणी दिल्या नाही, भारताचा वाघ अगदी कॅन्सरग्रस्त असताना देखील मैदानात लढला आणि केवळ लढलाच नाही तर या संपूर्ण स्पर्धेचं मालिकावीर हे पारितोषिक देखील पटकावलं. अगदी या खेळाडूच्या नावे आपण एक विक्रम देखील पाहतो. T20 वर्ल्ड कपच्या एडिशनमध्ये 6 चेंडूवर 6 षटकार मारण्याचा कारनामा देखील या खेळाडूने केलाय. 2007 मध्ये इंग्लंड विरोधात खेळत असताना इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉड या खेळाडूच्या विरोधात त्याने हा कारनामा केला. दरम्यान त्याच युवराज सिंग यांच्या जर्सी नंबर 12 दरम्यान आपण स्कोर कार्डवर पाहिलात मैदानाच्या आतमध्ये लेगबायच्या स्वरूपात एक धाव ॲड केली जाते आणि एका धावेने संघाचा धावफलक मात्र आता जाऊन पोहोचेल 14 या धावसंख्येवर. मागच्या चेंडूवर एक अवांतर, त्याच्यानंतर मात्र लेगबायच्या स्वरूपात एक धाव आणि 14 धावा मात्र धावफलकावर लगावल्या गेल्या. तर चांगलं क्रिकेटचं प्रात्यक्षिक मात्र मोनिशच्या माध्यमातून आपण पाहतोय. या चेंडूला देखील हाफ ट्रॅकर चेंडू त्याला देखील उडवून दिलाय, त्या ठिकाणी देखील क्षेत्ररक्षक आहेत. चेंडूची फेकी केली जाते तोपर्यंत मात्र दोन्ही फलंदाजाची बॉडी लँग्वेज पाहिली तर अक्षरशः सामना या ठिकाणी सोडून दिलाय असं एकंदरीत जाणवते मैदानाच्या आतमध्ये. जर आपण पाहिलं आतापर्यंत षटकाचा जर विचार केला तर या षटकातील 2 चेंडूचा खेळ इथून पुढे अजून शिल्लक असेल. 4-6 धावा मोनिश देखील खर्च करतोय या षटकादरम्यान. या चेंडूवर देखील जोरकस मारण्याचा प्रयत्न केला गेला, मात्र बॅट आणि चेंडूचा कोणत्याही प्रकारचा संपर्क नाही. एक निर्धाव चेंडूची सांगता पुन्हा एकदा मोनिशच्या माध्यमातून पाहतोय. आता जर समीकरण पाहिलं तर 1 चेंडू शिल्लक असेल आणि 1 चेंडू मागे जर आपण धावांचा विचार केला तर 47 धावांचं टार्गेट आहे. या ठिकाणी मात्र या चेंडूला सोडून दिलं, लाईन खराब आहे. आता मात्र मोनिशला देखील विचार करावा लागेल कारण धावांचा डोंगर खूप मोठा आहे आणि एक चेंडूसाठी नक्कीच अशा प्रकारचं गोलंदाजी त्याला त्यांच्या कर्णधाराला देखील त्याच्याकडून अपेक्षित नसेल, कारण मोनिशने सातत्याने चांगली गोलंदाजी या षटकादरम्यान हाताळलेली आपण पाहतोय. पुढचा चेंडू घेऊन या चेंडूला फक्त दिशा दिली आहे आणि या ठिकाणी मात्र सहजपणे सामना जिंकतोय वावडुंगी संघ. वावडुंगी संघाचे खूप खूप अभिनंदन, त्याचबरोबरीने घोडेगुम संघ आपले देखील खूप खूप आभार. आपण या स्पर्धेदरम्यान सहभागी झालात, एक चांगला खेळ तुमच्या माध्यमातून आम्ही पाहिला. दरम्यान आम्ही जातोय लगेचच पुढच्या लढतीकडे, जिथे मात्र एका बाजूला पांगवली तर दुसऱ्या बाजूला काकल गौलवाडी असा सामना पाहणार आहोत. काकल गौलवाडी संघानं प्रथम नाणेफेकीचा कॉल जिंकलाय आणि फलंदाजीचा निर्णय निवडलाय. तर मी पांगवली अ संघाच्या कर्णधाराला विनंती करतो, त्वरित मित्र आपलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये सजवून घ्या. त्याचबरोबरीने काकल गौलवाडे आपले दोन्ही सलामीचे फलंदाज मात्र मैदानात दाखल करा विनंती करतोय. पांगवली संघाला प्लीज आपलं क्षेत्ररक्षण मैदानात सजवून घ्या. धन्यवाद.